जय शिवराय मंडळी, मी रत्नदीप कदम पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत करतो. तर कशात सर्व मजेत ना. तर आज सकाळ सकाळ उठलो आहे जरा, आणि सकाळ सकाळ उठल्यानंतर आज लवकर उठलो, जरा बघूया बोललो आज जरा सकाळीच जाऊया वर्कआउट करण्यासाठी, म्हणजे जिमला. तर सकाळी उठलो आणि रात्री उठलो होतो. तर बरेच दिवस झाले मंडळी, जून महिना चालू झाला, पण काय पाऊस काय लागायचा पत्ताच नाही. पाऊस लागायचा पत्ता नाही, पण रात्री जेव्हा उठलो 4 वाजता जाग आली, अचानक जाग आली. बघतोय तर पाऊस एवढा पडत होता की विचारू नका. इकडे बघा, आता तर कातळाला पाणीच पाणी झालंय. आता जात होतो, वातावरण बघितलं झालं खतरनाक. सकाळची मॉर्निंग जी गावाला जो सुकून भेटतो सकाळी लवकर उठल्यानंतर, तो एक वेगळ्याच लेवलचा असतो. ते शुद्ध हवा, ते पूर्ण वातावरणच वेगळं असतं. आणि इकडे बघतोय आपण पाणीच पाणी झालंय. आता इकडे बघा काय झाले, काय समजतच नाही. दिवसाचा पाऊसच पडत नाही, रात्रीचा पाऊस पडतोय. इकडे बघा आपली अपनीवाले, आपली गाडी इथे तुम्हाला दाखवतो जरा. काल आपण थोडेवर आपल्या गाडीला सुद्धा थोडीशी मिरर मागवली, ते छोटीशी तुम्हाला राऊंडवाले मिरर दिसत असतील इथे. इकडे बघा, याच्या आधी नव्हते, तर काल मागवले. बोललो जरा गाडीला पण थोडंसं मिरर मागवूया, बोललो कर्व डिस्प्लेवाली जी मिरर असतात तसे. म्हणजेच इकडे बघा जरा दिसायला भारी वाटते. असं बघितल्यानंतर इकडे बघा कसलं भारी वाटते, खतरनाक वाटते. इकडे बघा केवढा डिस्प्ले दिसतो याच्यात, हे बघा. तर कसा वाटतोय जरा आपल्या गाडीचा लुक, मस्त वाटतंय का नाही थोडंफार. आणि इकडे पाणीच पाणी झालंय. पाणीच पाणी बघून जरा बरं वाटलं, कारण का पावसाचे दिवस चालू झालेत पण पाऊस काय पडत नाही. बऱ्याच दिवसांनी पाऊस पडला. चला अजून आपण फिरूया इकडे. आणि हिरवगार गवत सुद्धा झालंय इकडे बघा. आणि ढगांचं वातावरण तर एकदम वेगळंच वाटतं आणि खतरनाक वाटतंय. चला जाऊया आपण. घरी आल्यानंतर तुम्हाला दाखवतो अजून. जरा वर्कआउट करायला जाऊया. तर बघतोय आपण जिमला आलो. जिम वगैरे झाला आपला, वर्कआउट झाला आपला. इथे जिम आहे आणि आजूबाजूचं नेचर बघा फक्त, कसला कडक वाटतंय, खतरनाक एकदम. आत्ता जस्ट एक 15-20 मिनिटापूर्वी पाऊस पडून गेला आणि ढग बघा कसे गेले. असं वाटत होतं की आज दिवसभर पाऊस पडेल. इकडे बघा पूर्ण ढग काय कुठे झाले होते, पण पाऊस काही थोडाच पडला आणि गेला. आता असं वाटायला लागलं की सुरुवात झाली आहे पावसाची. आजची तारीख 22 तारीख आहे, जून 22 जून बघायला गेलं तर खूप पाऊस पडायचा, पण आज कमी पडतोय. आता यावर्षी तर कमी पडतोय पाऊस. पाणी दिसतंय आपल्याला बाईकवरती, पाऊस पडून गेलाय. इकडे बघा रस्तासुद्धा ओला झाला आहे, हा बघा. आणि आता परत नॉर्मल ढग काय आहेत थोडेफार. इकडे तर पूर्ण निळा आणि सफेदच करून टाकले पूर्ण. इकडे ही आपली जिम, कांबळी बाग, प्रोप्रा शंकर कांबळी म्हणजेच बाबा आहेत आपले. त्यांची ही जिम आहे, खूप सुंदर जिम आहे. तुम्हाला जिमसुद्धा दाखवेन एक दिवस, आणि जिममधली व्हिडिओसुद्धा काढू आपण. पूर्ण प्रॉपर इन्फॉर्मेशन देईन तुम्हाला. जर तुम्हाला जिमला यायचं असेल तर, गावाला तुम्ही आलात कधी आणि जिमला यायचं असेल तर कांबळी बाग म्हणजे केंगवळ गावामध्ये आल्यानंतर रानवल साईडला हा जो रस्ता होतो केंगवळ गावातून, तो इथे 2 मिनटावरती केंगवळ गावातून रानवल साईडला रस्त्याला लागलात की कांबळी बाग म्हणून लागेल. इथे जिमला नक्की या, खूप भारी आहे आणि बाबा शिकवतो सुद्धा खूप मस्त. तर चला जाऊया, घरी जाऊया आपण आता. तर इकडे बघतोय आपण रस्त्याला पाणी झालं आहे, हे बघा आताच पाऊस पडून गेला आहे. इकडे दिसतंय का तुम्हाला रस्त्याला पाणी, बघा. आपण घरी चालू आता, आणि घरी आता तुम्हाला दाखवतो. आणि एक पाऊस पडल्यावरती मातीचा वेगळाच वास येतो. ते मुंबईला नाही समजणार, कारण का मुंबईला तर मातीचं नाही. मुंबईला मातीचा वास येणं म्हणजे बाबा नशीब लागतं. तर गावाला तुम्ही असाल तर समजतो, एक पावसामध्ये मातीचा वास एक वेगळाच येतो. बघूया आता पाऊस लागतोय की नाही आज दिवसभरामध्ये, कारण का सकाळी रात्री तर चांगला लागला आणि सकाळी थोडीफार सुरुवात केला आणि त्याच्यामुळे रस्तासुद्धा ओला झाला आहे. तर चला जाऊया आपण घरी. बघा घरी आलो आणि इकडे बघा हा हिरवागार तुम्हाला दिसत, हा दुर्वा आहे. दुर्वा जो गणपतीला वाहतो आपण, तो नेतो. तर इकडे बघा झाड वगैरे लावलेत. इकडे आई बघूया काय करते.
इकडे बघा काय करत आहे, नाचणी. इकडे बघा हा कांग, आई इकडे कांग पेरते आता. बघा केळीची वगैरे झाडं बघा. इकडे बाकीचे झाड आहेत अजून फुलांचे वगैरे. हा काजूचं झाड आहे, बरेच झाड आहेत, पेरूचं झाड आहे, अशी बरीच झाड आहेत. काम चालू आहे, जरा पाऊस लागायला सुरुवात झाली. आता काही ढग पूर्ण निळे टाकले करून तिकडे कागद वगैरे मारतोय जरा. अतिशय हुशार. एक नंबर काढता कागद बांधण्यामध्ये. या टेबलावर कसा उभा राहायला झाला असं पण लावू शकतो. आता बघा मी इकडे वर चढतो कागद लावायला. इकडे आमचे मीटर वगैरे आहेत सर्व, बोर्डिंगचे वगैरे मीटर आहेत सर्व. घरातला मेन मीटर इकडे नाही काढले ना. तो मीटरवर बघ सापायचा हा मीटर कावर धु. बोल आता. मस्तपैकी बसलो. इकडे हातोडी कोणी छोटी हातोडी आणि मोठी हातोडी. गाणं बोलत आता घालतो गुटीच्या डोक्यात. बाबा कागद शिवताय चकातला बसलाय मोबाईल. मग शेवटी सांगू ना आमच्याकडे पाऊस पडते आणि मी इकडे तुला टिकतो. आणि हा इथे काय करते. तोंड बघा मामाचं तोंड. सांग मामा इकडे शिकवतो. आ बाईक गाडीला धुवू दे, जाऊ दे. तोंड बघा कसं करते. तर इकडे बघतोय आपण हा कागद आपण लावून झालेला आपला कागद मीटरवरचा. आपण शिंदीकडे म्हणून पाऊस केली घेणार आहे जोरात. हे कागद बांधून घे इकडचा. ठिकाणी ठेवून ये. काम करताय ना तो. हा कागद काम आता समोरचा कागद बांधूया आपण. चला कागद बनायचं काम झालं. पाऊस येतील आहे. पाऊस आल्यावर लय घाई होते. आता बघूया तुम्ही थोडा पाऊस लगेच गेला. लसूण करायचं. लसूण काय बघताय. गिराई लागली काय बघा जेवण गरम गरम झाला लागला.
हे बघा आता आपण शिडी घेऊन टाकली ते म्हणजे पाठीला मी तिच्यावरती कागद टाकले. आपल्या बाकी टाकेच्या बाजूला यायचं ना जाऊ शकतो तरी चालेल. जाऊ आपण. काम बघा कसं करतोय आणि मी मामाचं काम करते. झोपून उठून काम करतोय ते. हा तुम्हाला दाखवते. हा बघा कसं झोपून उठून काम करतोय. मा बोलते वजन वाढला आणि कौल पडला. मा परत बोल. वजन वाढलंय मला एक कौल पडलं तिथे. यायचं उघड कुठलं तो लावून जा. तुम्ही देता बोललो आणि दुसरा कौल फुटला. हुशार. वरचा कमी आताच बोललो आणि दुसरा कौल पडला. तो नको तुमचा. हा बघा आमचा सिम्बा. काय मामाने बसून बसून 3 कौल फोडलीत. तू काय बोलतेस? अरे काय नुसती कवला फुटायला लागली. अजून एक फोडलंय. हा पण अजून एक फुटला. तो उभा राहिला तर दुसरा फुटला. ह्याचं बघा काय चाललंय. सिम्बा ते दाखवते. अरे मामा कुठे गेला? खेळत होता ह्याच्याजवळ. फायनली कागद वगैरे लावून झालाय आपला. लय गरम करते. पाऊस तर लागलाय पण काही गारवा काय सोडले नाही अजूनपर्यंत. लय गरम करते. कागद वगैरे बघितलं तुम्ही लावून झाले. जरा मजा पण आली. आणि हा इकडे बघा. हा बघा. हा बघा कागद वगैरे लावले आणि आता ऊन टाकलं. किती भारी ना. आकाशी मस्त की पाऊस पडत होता. पूर्णपणे जमीन ओली झाली. तर चला आपण जेवण वगैरे घेऊ आता थोड्या वेळात. मित्रांनो इकडे बघतोय आपण वरच्या घरात आलोय मी जेवून. आणि जेवून आल्यानंतर इकडे बघा आता सुद्धा पावसाची सुरुवात झाली आहे थोडी थोडी. कारण का वातावरण चेंज झालं. मागापासून हवा पण लागत नव्हती. आता वारा लागायला लागला जोरजोरात. आणि हे बघा इकडे पाऊस लागायला सुरुवात झाली आहे थोडं थोडं. आणि इकडे हे बघा हे तुम्हाला ढग दिसत असतील काय ढग पावसाचे. हे बघा इकडे ढगच ढग दिसतात पावसाचे. तो बघा तुम्हाला इथे मध्ये दिसतोय का? हा बघा पाऊस आलाय जोरदार समुद्राच्या साईडने. बोललो ना तुम्हाला जोरदार आला. तिथे बघा कसला पाऊस लागतोय. हरिहरेश्वर जिथे मध्ये. हा बघा इथे एकदम धुक्यासारखा दिसतो तुम्हाला. 2 टावरच्या तिथं मजबूत पाऊस लागतो मित्रांनो. आणि हा आता इकडे आला बघा. मी पण जातो आतमध्ये जोरात आला. आता इथून बघा तर इथून पाणी येईल वरून. अजून चालू नाही अरे दाखवतो मला चालू झालं. तर दिसत असेल तुम्हाला आता या इकडे पाऊस बघा. बघा खूप लागायला आहे हा बघा. हे बघा इथून ज्या पागोल्यासारख्या पडते आता. बघा बापरे काय पाऊस लागायला लागला आता. आज पावसाची खरंच जोरदार एंट्री झाली. आज 22 जून आणि 22 जूनला म्हणजे जून महिना जवळजवळ संपायला झाला मित्रांनो. आणि 22 जूनला एंट्री झाली जोरदार. हा बघा गेला पाऊस तिकडे घेऊन गेला. ते बघा गेला घेऊन पलीकडे आता डायरेक्ट. आता इकडे सुद्धा थोडा नॉर्मल पडतोय. बघूया. हे बघा पागोल्या थांबायच्या बंद झाल्या. हा सगळा पाऊस घेऊन गेला पलीकडे. आता ह्या डोंगराला जाऊन आणणार ही ढग. आणि या डोंगरात तिथे जाऊन खूप पाऊस लागणार. जोरदार पाऊस लागणार. आणि तिथून पण पुढे जाणार डायरेक्ट. वारा आहे. वाऱ्यामुळे पाऊस थांबत नाही. हे बघा भरतीवर येतो आहे पाऊस. हे तुम्हाला ढग दिसत असतील आता ना. जो हा पाऊस येतो तो भरतीवरती येतो.
म्हणजे हे बघा वातावरण बघा किती क्लिअर झालं आहे. आताच एक 15 मिनिटापूर्वी पाऊस येऊन गेला आणि इथे तुम्हाला म्हटलं हे 2 टॉवर आहे तिथे हरिहरेश्वरचे. इथे 2 टॉवर तुम्हाला मागाशी क्लिअरली दिसत होते, ज्यावेळेला धुकं होतं त्यावेळेला क्लिअरली दिसत होते. पण आता हे 2 टॉवर इथले आता नाहीसे झालेत, म्हणजे दिसतच नाहीत त्या झाडांमुळे किंवा धुकं होतं मागाशी म्हणून दिसत होते, आता ते दिसतच नाहीत कारण का आता पूर्ण वातावरण क्लिअर झाले. हे बघा वातावरण बघा पूर्ण क्लिअर झालं आहे, गावसुद्धा क्लिअर दिसतंय. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसं वाटलं मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा. व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण भेटू तर पुढच्या नवीन एका धमाकेदार ब्लॉगमध्ये. आतासाठी बाय बाय. जय भवानी, जय शिवराय.